स्टुडंट, पुन्हा एकदा मी नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलेले आहे, ती म्हणजे ऑक्सिडेशन. काय असतं रे ऑक्सिडेशन? ऑक्सिडेशन म्हणजे कंबाईन ऑफ ऑक्सिजन ऑर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. लक्षात ठेवायचं आहे, एक तो ऑक्सिजन कंबाईन होतो किंवा हायड्रोजन निघून जात असतो. मग ज्या वेळेस ऑक्सिजन कंबाईन होतं त्यावेळेस कोणती केमिकल रिॲक्शन होती? त्यावेळेस घडतं लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन लूज होतात. कोणाचे? जर इथे एक्झाम्पल दिलेले बघा, मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियमला ऑक्सिजन बरोबर कंबाईन व्हायचं ना, तर मॅग्नेशियम ऑक्सिजनसाठी इलेक्ट्रॉन लूज करतो, तेव्हा मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन होतं. आता बघा कसं लक्षात ठेवणार? लिओ ही शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवा, म्हणजे लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशनचे डेली लाईफ मधले एक्झाम्पल कोणते? तर रस्टिंग ऑफ आयर्न आहे. लोखंडावरती जे गंज चढतो त्याला आपण रस्टिंग ऑफ आयर्न म्हणतो, ती प्रोसेस असते ऑक्सिडेशनची. बर्निंग ऑफ वूड असेल, पेपर असेल, लाकूड जळणे किंवा कागद जळणे, हे काय आलं रे? ऑक्सिडेशनचं एक्झाम्पल आहे. आपण एखादं सफरचंद कट करून ठेवलं, थोड्या वेळाने ते काय होतं? रेडिश होतं, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन घडलेलं असतं त्याच्या सरफेसवरती. आणि रॅन्सिडिटी म्हणजे काय? खौटपणा. बघा, उघडं ठेवलेलं तेल असेल ते काही दिवसांनी खौट वास येतो किंवा खौट टेस्ट लागते, तर ते कशामुळे घडतं? ऑक्सिडेशनमुळे. तर लक्षात ठेवायचंय, तेल किंवा काही खाद्यपदार्थ कधीच उघडे ठेवायचे नाही, ऑक्सिडेशन होत असतं. आवडली असेल कॉन्सेप्ट तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.